लाडक्या बहिणीनंतर आता राज्य सरकारची विद्यार्थ्यांसाठी खास योजना। 12वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना 6,000, डिप्लोमाधारकांना 8,000 तर डिग्री पास करणाऱ्या विद्यार्थ्यांना 10,000 दिले जाणार। पंढरपुरातनं मुख्यमंत्र्यांची घोषणा। वादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांचा जिल्हा प्रशिक्षणाचा कालावधी संपुष्टात। मसूरीतल्या लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय अकादमी इथं 23 जुलैपूर्वी हजर राहण्याचे डीओपीटींचे आदेश। दिव्यांग कल्याण आयुक्तालयानं मागवली पूजा खेडकर यांच्या दिव्यांग सर्टिफिकेटची माहिती। पुणे जिल्हाधिकारी आणि पोलिसांनी दिव्यांग सर्टिफिकेटबाबतचा अहवाल तत्काळ सादर करण्याचे आदेश। पूजा खेडकर यांच्यावर कारवाईला उशीर झाल्याची ठाकरे गटातले खासदार अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया। तर यंदा लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांचीही प्रमाणपत्र तपासण्याची मागणी। लोकसभेनंतर आता ठाकरे गटाचं मिशन विधानसभा। शिवसंपर्क अभियानांतर्गत आदित्य ठाकरेंचा कर्जत आणि उरणमध्ये दौरा। विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं आदित्य ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांशी संवाद। उरणची जागा आपल्या पक्षाकडे मागून घेण्यासाठी उद्धव ठाकरेंना सांगणार। आदित्य ठाकरेंचं शिवसंवाद यात्रेदरम्यान वक्तव्य। लवकरच केंद्रात वेगळा खेळ होणार आहे आणि इंडिया आघाडीचं सरकार केंद्रात बसणार आहे, आदित्य ठाकरेंचं वक्तव्य। शरद पवारांचा शुक्रवारी अहमदनगर आणि नाशिक दौरा। स्वर्गीय अशोक भांगरे यांच्या कुटुंबियांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात हजेरी लावणार। पवारांच्या उपस्थितीत शेतकरी मेळाव्याचंही आयोजन। अजित पवार यांचा आज नागपूर दौरा। राष्ट्रवादीच्या नागपूर शहर आणि ग्रामीणच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार। मंत्री छगन भुजबळ 2 दिवस येवला आणि लासलगाव मतदारसंघाच्या दौऱ्यावर। दौऱ्यादरम्यान भुजबळांच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन। मुंबईमध्ये ठाकरे गटाची बैठक। विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडे कोणत्या जागा मागायच्या याबाबत चर्चा झाली। खासदार संजय राऊतांची माहिती। छत्रपती शिवरायांच्या इतिहासावर अतिक्रमणाचा प्रयत्न झाला, ते अतिक्रमण निघत असेल तर महाविकास आघाडीच्या पोटात का दुखतंय? ते छत्रपती शिवरायांच्या बाजूचे की गडावर अतिक्रमण करणाऱ्यांच्या बाजूचे ते त्यांनी स्पष्ट करावं। फडणवीसांची महाविकास आघाडीवर टीका। ही छत्रपतींची भूमी अफजल खानाची नाही। गड किल्ल्यावर एकही अनधिकृत बांधकाम उभं राहू देणार नाही। मंत्री मंगल प्रभात लोढा यांची माहिती। विशाळगडावर अतिक्रमण असेल तर ते हटवलं पाहिजे, मात्र कुणाचंही नुकसान होऊ नये। आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। विशाळगडावर संभाजीराजे छत्रपती यांच्या इशाऱ्यानंतर अतिक्रमणावर कारवाई। शिवभक्तांवर गुन्हे दाखल। हे गुन्हे तातडीनं मागे घ्यावे यासाठी स्वराज्य संघटनेतर्फे नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच्या शिवस्मारकावर निषेध आंदोलन। नीट पेपर लीक प्रकरणी सीबीआयनं पाटण्यातनं पंकजला तर झारखंडच्या हजारीबाग बंद राजूला केली अटक। पंकजवर पेपर चोरण्याचा आरोप तर राजूवर पेपर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा आरोप। अमोल कीर्तीकरांकडून हायकोर्टात दाखल याचिकेवर लवकरच सुनावणी। रवींद्र वायकरांच्या लोकसभा निवडणुकीतल्या विजयाला याचिकेद्वारे आव्हान। वरळी हिट अँड रन प्रकरणातला प्रमुख आरोपी मिहिर शहाला सुनावली 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। मिहिरनं पोलिसांना दिलेला कबुली जबाब वाचून सुनावली कोठडी। आरोपी मिहिरच्या सुरक्षेचं कारण सांगणाऱ्या पोलिसांनी कोर्टात अनेकांना त्याला भेटू दिलं। एका बंद खोलीत मिहिर आणि नातेवाईकांची भेट। वरळी हिट अँड रन प्रकरणातल्या आरोपीला आणण्यासाठी पोलिसांकडनं खासगी गाडीचा वापर। खासगी गाड्यांवर ब्लॅक फिल्मला बंदी, मात्र आरोपीच्या सुरक्षेच्या दृष्टीनं कार वापरल्याचा दावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।